नमस्कार व्यावसायिक मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत. 52 वीक्स 52 बुक्स, सिक्रेट टू सक्सेस. मित्रांनो, दुसरं पुस्तक तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, मोटिवेशन. ब्रायन ट्रेसी सरांचं मोटिवेशन. या पुस्तकाच्या माध्यमातून लेखकानं 21 प्रकरणांमधून आपल्या व्यवसायासाठी मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन हा विषय हाताळला आहे आणि एकदम उत्तम प्रकारे आपल्याला व्यवस्थापनाचे नियम कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे आपल्या आस्थापनेमध्ये यावरती खूप सुंदर प्रकारे माहिती दिलेली आहे. जसं की पॅरेटो प्रिन्सिपल. पॅरेटो प्रिन्सिपल इटालियन अर्थशास्त्रज्ञ विल्फ्रेडो पॅरेटो यांनी 1895 त्यांच्या या तत्त्वाचा शोध लावला. याला 80-20चा रूल असंही बोललं जातं. आज जवळजवळ 100-125 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुद्धा पॅरेटोंचा 80-20 हा नियम आपल्या आयुष्यामध्ये फक्त व्यवसायच नाही तर चांगल्या पद्धतीनं मदत करतो. तर काय आहे 80-20 रूल? तर 20% कॉजेस, 20% कारणं, 20% इनपुट आपल्याला 80% आउटपुट किंवा त्याच्यापासून 20% कारणांपासून 80% परिणाम आपल्याला मिळतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर एखाद्या हॉटेलमधील मेनू 100 मधील 80 पदार्थ तेवढा सेल करून देत नाहीत जेवढा त्या मेनूवरती जे 20 पदार्थ असतील ते त्या हॉटेल व्यावसायिकाला एक चांगला सेल देतात. तसंच आपण हे कुठल्याही घटकामध्ये वापरू शकतो. आपल्याला जर दिवसाभरा हे आणि अशा अनेक प्रकारची उदाहरणं आणि त्याच्यावरती वापरायचे कसे, रूल वापरायचे कसे, व्यवहारात त्याचा वापर कसा करायचा, आपल्या आस्थापनेत त्याचा कशा पद्धतीने उपयोग करून घ्यायचा यावरती एकेका प्रकरणाच्या माध्यमातून तुम्हाला बरंचसं नॉलेज या पुस्तकाच्या माध्यमातून मिळेल. व्यवस्थापक याचं मुख्य कार्य काय? तर आपल्याकडील कर्मचाऱ्यांना, लोकांना प्रेरित करून त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे, उत्तम प्रकारे चांगलं काम करून घेणं आणि ते काम करून घेण्यासाठी त्यांना प्रेरित करणं हे एका उत्तम व्यवस्थापकाचं काम आहे. तुम्हाला माहिती असेल, आपण लोकांना प्रेरित करू शकत नाही, पण प्रेरित करणं, स्वयंप्रेरित होण्यासाठीचं जे वातावरण आहे ते निर्माण मात्र करू शकतो. व्यवस्थापकाचं कार्य आहे की जो कंपनीचा वेळ वाया जातो 50%, त्याच्यावरती कशा प्रकारे लक्ष द्यायचं, त्या 50%चं आउटपुट कसं घ्यायचं, तर ह्यावरती पूर्णपणे एक. मित्रांनो, सातत्याने शिक्षण आणि प्रशिक्षण हे कुठल्याही आस्थापनेचा यशाची गुरुकिल्ली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षित करणं आणि योग्य प्रशिक्षण देणं हे एका उत्तम व्यवस्थापकाचं काम आहे. पण मित्रांनो, कामगारांना प्रशिक्षित करणं म्हटलं की सुरुवातीला प्रत्येक व्यवस्थापकाला पडणारा हा प्रश्न असतो, आपण कामगारांना प्रशिक्षित करतो आणि ते नोकरी सोडून गेले तर? पण मित्रांनो, विचार करा, जर आपण कामगारांना प्रशिक्षित केलं नाही आणि ते तसेच नोकरी करत राहिले तर? हा दुसरा प्रश्न योग्य आहे. ते तसंच काम करत राहिलेत तर आपल्या आस्थापनेतील, आपल्या व्यवसायातील, आपल्याला ज्या उंचीवरती आपल्या व्यवसायाला न्यायचं आहे, उत्कृष्ट दर्जाचं काम जे आपल्याला द्यायचं आहे, तर ते आपण देऊ शकतो का?
तर कामगारांना वेळोवेळी प्रशिक्षित करणं आणि त्यांना चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून काम करून घेणं हेही व्यवस्थापकाचं काम आहे. तर ते कशा पद्धतीने करायचं त्याचंही मार्गदर्शन तुम्हाला यातून मिळेल. लोकांना प्रेरित करण्याचा सर्वात सोपा आणि रामबाण उपाय म्हणजे त्यांना त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल खूप छान असं वाटू देणं. लोकांना स्वतःबद्दल असं एकदम वेगळं छान वाटणं, यासाठी त्यांच्या जेतेपदाची जिंकण्याची भावना निर्माण करणं आवश्यक असतं. मी जिंकलो ही भावना प्रत्येक माणसाला सुखावणारी असते. इतरांनी आपल्याला सक्षम, यशस्वी समजावं, आपला आदर करावा असं प्रत्येक व्यक्तीला वाटतं. एखाद्या शर्यतीमध्ये किंवा स्पर्धेमध्ये कोण जिंकतं, अर्थात अंतिम रेषा जो प्रथम पार करतो तो जिंकतो. नोकरीच्या ठिकाणी कोणती व्यक्ती जिंकते याचं उत्तर आहे, ज्याला नेमून दिलेली कामं तो योग्य वेळेत आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करतो. एक प्रकरण आहे आणि या प्रकरणांच्या माध्यमातून 21 प्रकरणं दिले, त्याच्यात 21 वेगवेगळे मुद्दे हाताळले आहेत व्यवस्थापनाचे. तर मित्रांनो, तुम्ही बघा, वाचा आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो, मोटिवेशन हे प्रत्येकालाच गरजेचं आहे. ते कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या मार्गाने प्रत्येकजण मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. तर तुम्हालाही आपल्या या 52 पुस्तके, 52 आठवडे या सिक्रेट टू सक्सेस प्रवासात नवनवीन पुस्तकांच्या माध्यमातून माझ्या परीनं तुम्हाला मी नवीन गोष्टी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत राहील. तर चॅनलला सबस्क्राईब करा, पाहत राहा, वाचत राहा आणि आपला व्यवसाय आणि आपली व्यवसाय